चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. 11 मतदारसंघात दिवसभर दिग्गजांच्या सभांचा धडाका. 13 मे रोजी मतदान. नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियंका गांधींची सभा. बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंसह काँग्रेसचे बडे नेते राहणार उपस्थित. भारतानं पाकिस्तानचा आदर केला पाहिजे कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. उद्धव ठाकरे पालघर दौऱ्यावर. विविध शिष्टमंडळ मुस्लिम संघटनांसह वाढवण बंदर विरोधी संघटनांची घेणार भेट. अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ आज हडपसरमध्ये शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची प्रचार सभा. सकाळी 9 वाजता पार पडणार सभा. आदित्य ठाकरे आजपासून मुंबईच्या प्रचारात उतरणार. वरळीतनं प्रचाराला करणार सुरुवात. मशाल रॅलीत देखील होणार सहभागी. शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश जैन पक्षाच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्यानंतर जळगावात. राजधानी एक्सप्रेसनं सुरेश जैन यांचं जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन. अनुसूचित जाती आणि जमातीचं आरक्षण इतर धर्मियांना देऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नंदुरबारच्या सभेत निर्वाळा. शरद पवार आणि ठाकरेंना नरेंद्र मोदींची ऑफर. तुम्ही भाजपात या, तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू. पवारांच्या विलिनीकरणाबाबतच्या भाष्यावर मोदींची ऑफर. तुम्ही इतके घाबरलात की कधी मला तर कधी पवारांना डोळा मारता. संभाजीनगरच्या सभेतनं उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. अजित पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. पुण्यातल्या सभेतनं राज ठाकरेंची अजित पवारांवर स्तुती. सुमनं. इतिहासात पहिल्यांदाच मुद्दे नसलेली निवडणूक विरोधकांना डोला. महाविकास आघाडीसाठी निघणाऱ्या मुस्लिम फतव्यांना राज ठाकरेंचं उत्तर. महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा. सर्व हिंदूंना राज ठाकरेंचा फतवा. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर. 2 जूनला तिहारमध्ये शरण येण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. केजरीवालांची आज पत्रकार परिषद. केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंना उद्देशून वादग्रस्त पोस्ट.